महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या राजकीय उलथापालथी पाहिल्यात, इतकी राजकीय चिखलफेक पाहिली आहे की कोणत्याही मंचावर जेव्हा राजकीय नेते असतात तेव्हा तो मंच साहित्य संमेलनाचा असो की पुरस्कार प्रदान सोहळ्याचा किंवा अन्य कुठलाही, राजकीय ठिणगी पडतेच. आणि मग काय, तुम्ही आमच्यावर आरोप करा, आम्ही तुमच्यावर आरोप करतो. तुम्ही मारल्यासारखं करा, आम्ही लागल्यासारखं करू. एकच गदारोळ. थोडे दिवस जातात आणि मग परत ऑल इज वेल हेच सगळं सुरू राहतं. पण कालपासून जे घडतंय ते नेत्यांसाठी याच नेहमीच्या आरोप प्रत्यारोप चिखलफेकीचा भाग असला तरी महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी हे त्याच्या पलीकडचे आहे. राजकारणाचा किती चिखल झालाय हे दाखवून देणारा आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एबीपी माझाचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुलाखत घेतली. त्यात नीलम गोऱ्हेंनी लिहिलेल्या पुस्तकांसोबत अनेक गोष्टींवर प्रश्नोत्तरं झाली. पण प्रश्न जेव्हा राजकारणाकडे वळला तेव्हा नीलम गोऱ्हेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करत असतानाच एक गंभीर आरोप केला. तो होता उद्धव ठाकरेंवर. कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. एक हा भाग. दुसरं, आता त्या सगळ्या तपशिलात जायला ती एबीपीची मुलाखत बघायला हरकत नाही आहे. आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना. आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद. थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता, त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं. मला वाटतं राजीव, तू जे विश्लेषण करतोयस त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोयस, नेते. ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली, अवनती होत गेली. पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं 2019ला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला, याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाहीयेत, कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाहीयेत. आणि नीलम गोऱ्हेंच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: 2 मर्सिडीज गाड्या दिल्या की एक पद मिळतं. ठाकरे गटाबद्दल नीलम गोऱ्हेंचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता नीलम गोऱ्हेंना उत्तर देण्याची आणि प्रतिहल्ल्याची ठिणगी ही कोणापासून सुरू झाली असेल ते वेगळं सांगायची काही गरज नाही. बघूयात. नीलम गोऱ्हे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज. नमक हराम हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाही आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणारं आयुष्यभर? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. ही कोण बाई आहे नीलम गोऱ्हे? हे कुठलं भूत आहे? याशिवाय संजय राऊतांनी आणखी कोणते गंभीर आरोप केले आहेत आपण तेही पाहूयात. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते
ती 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. संजय राऊतांनी आज सकाळी फक्त नीलम गोरेंवरच नाही तर शरद पवारांवरही संताप व्यक्त केला. शरद पवार हे दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर ठाकरेंवर झालेल्या आरोपांची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं म्हणून राऊतांनी नव्या वादाची ठिणगी टाकली. संजय राऊतांनी संताप व्यक्त करताना पवारांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर नीलम गोरेंचं वक्तव्य मूर्खपणाचंच होतं अशी टीका संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. मात्र साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ झालंय या संजय राऊतांच्या दाव्याशी शरद पवार सहमत नाहीये. साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळायला हव्यात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांचे कान टोचले. साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. एका वक्तव्यापासून सुरू झालेलं हे राजकीय वादळ कधी शांत होईल याचा अंदाज आज घडीला लावणं जरा कठीण आहे. त्यामुळेच या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, नीलम गोरेंची पाठराखण करणारे ठाकरेंच्याच शिवसेनेचे माजी प्रवक्ते किशोर तिवारीही आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या चर्चेमध्ये. खरं तर सर्वात आधी अनिल देशमुखजी मी आपल्याकडे येते. एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये प्रश्न उचलल्या गेले, त्यात शरद पवारांचं सुद्धा नाव आलं. स्वागताध्यक्ष ते या संमेलनाचे होते आणि सातत्यानं संजय राऊतांनी त्यांच्यावरही आरोप केलेले आहेत, टीका केलेली आहे. त्यांनी जबाबदारी घ्यावी असं म्हटलंय. कुठेतरी ज्या लोकांना आमंत्रण देण्यात आलं, जे वक्तव्य तिथे झाले, त्याची जबाबदारी शरद पवारांवर होती असं आपल्याला वाटत नाही का? कारण कुठलीही गोष्ट पवार विचार न करता करत नाहीत असं म्हटलं जातं. असं आहे की आज पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की जे नीलमताई गोरे यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय मूर्खपणाचं आहे. आणि खरी गोष्ट आहे की अखिल भारतीय जे संमेलन होतात, मराठी संमेलन होतात, अशा व्यासपीठावर राजकीय वक्तव्य करणं ते अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला राजकीय आरोप करायचे आहे, काही करायचे, राजकीय व्यासपीठ त्यासाठी उपलब्ध आहे तुम्हाला. पण अशा पद्धतीचा मराठी साहित्य संमेलनाचा व्यासपीठाचा या पद्धतीने उपयोग करणं हे पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय मूर्खपणाचं आहे, अतिशय चुकीचं आहे. काहीतरी मर्यादा पाळायला पाहिजे. आता आपण एक लक्षात ठेवा, त्या ठिकाणी पृथ्वीराजी चव्हाण यांना बोलावलं, सुरेश प्रभू यांना बोलावलं, निलिमाताई गोरे यांना बोलावलं. आता सुरेश प्रभू साहेब किती व्यवस्थित बोलले, पृथ्वीराजी चव्हाण साहेब किती व्यवस्थित बोलले, कोणतंही राजकीय कोणतेही वक्तव्य त्यांनी केलं नाही. आणि अशा पद्धतीचं वक्तव्य त्या व्यासपीठावर करणं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून पवार साहेबांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे की मूर्खपणाचं वक्तव्य त्यांचं आहे. आणि अशा पद्धतीनं अशा व्यासपीठाचा अशा पद्धतीने कोणी वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे. अनिल बाबूंनी जे म्हटलं ते आपण आता सगळ्यांनीच ऐकलं की अशा पद्धतीचं वक्तव्य अशा व्यासपीठावरून होऊ नये, हा एक भाग आहे. याच पद्धतीनं कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आज कान टोचले नीलम गोरेंचे. मात्र प्रश्न ह्याच्या पलीकडचा आहे. प्रश्न हा आहे की अशा गोष्टी राजकारणात घडतात आहेत का? व्यासपीठ सोडून द्या, सुषमाताई आपल्याकडे येते, आपल्या पक्षामध्ये व्यासपीठ चुकीचं निवडलं असेल, पण अशा गोष्टी घडतात आहेत का हे महत्वाचं आहे.
मुळात मला कळत नाही. खरं तर राजीव खांडेकर ज्या मंचावर आहेत त्या मंचावर खांडेकरांकडून असा काही प्रश्न यावा हेही मला अपेक्षित नाही. मुळात नीलम गोरे म्हटल्यावर तुम्हाला काय आठवतं सरिताताई? नीलम गोरेंचं नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं? त्यांची एखादी गाजलेली कादंबरी, एखादी साहित्यकृती, एखादा समीक्षा ग्रंथ, एखादा कविता संग्रह, एखादं ललित लेखन, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह तरी. आता साहित्याशी ज्याचा संबंध नाहीये, मुळात त्याची मुलाखत साहित्य संमेलनात घेणं ही साहित्य संमेलनाच्या आयोजकांची कुठली अगतिकता किंवा अपरिहार्यता असते? नीलम गोरेंचं सोडून देऊ आपण, कारण राजकारणी लोकांना स्वतःला प्रमाणित करून घ्यायची संधीच शोधत असतात. नीलम गोरे तर त्यातल्या संधी साधूबाई आहेत. त्यामुळे त्यांनी त्या संधी शोधणं आणि ते स्वतःची पाठ थोपटून घेणं हे फार ओघाने आलंच आलं. बरं, या सगळ्यांच्या मध्ये मला आज खरं तर मी फडणवीसांचे आभारही मानले पाहिजेत आणि कौतुकही केलं पाहिजे त्यांचं, की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किमान या गोष्टीचा आब राखायचा प्रयत्न केला, की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा हे वक्तव्य चुकलेलं आहे, ही पद्धत नाहीये त्यांची. आदरणीय पवार साहेबांनीही सांगितलं की हे चुकलेलं आहे. आता राहिला प्रश्न तुम्हा सगळ्या लोकांचा, कारण तुम्हाला सगळ्यांना टीआरपी पाहिजे असतो. सुषमाताई, तुम्ही आता सध्या तरी अत्यंत महत्वाचा आणि गंभीर प्रश्न मी आपल्याला विचारला होता. आपण कृपया त्याला ट्रिव्हियलाइज करू नका आमचा टीआरपी वगैरे बोलत, कारण प्रश्न मी आपल्याला अगदी वेगळा विचारला होता. मी आपल्याला विचारलं होतं की अशा पद्धतीच्या गोष्टी घडतात ते का? व्यासपीठ चुकलं असेल, अशा गोष्टी राजकारणात घडत असतील तर हे किती गंभीर आहे? सरिताताई, मी आपल्याच प्रश्नाच्या उत्तराकडे येते. ज्या नीलम गोरे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया पासून सुरुवात करतात, भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करतात, ना SFIशी त्या प्रामाणिक राहिल्या, ना भारी बहुजन महासंघाने ज्यांनी त्यांना पहिली राजकीय ओळख दिली तिथे प्रामाणिक राहिल्या, तिथून त्यांनी उडी मारली ती राष्ट्रवादीच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षात, तिथेही त्या प्रामाणिक राहिल्या नाही. कर्तृत्व नसताना, म्हणजे एक नगरसेवक निवडून आणणं सोडा, इथे त्या बिचाऱ्या ज्योती वाघमारे आहेत, त्यांनी तरी काही 10 सभा केल्यात आल्यापासून, पण या नीलम गोरेंची एकही सभा मला गाजलेली आठवत नाही की कुठे प्रचारात बिचारी फिरली म्हणून. त्या नीलम गोरे तब्बल 4 वेळा, ज्यांची मॉडेल कॉलनीत साधी एक शाखा लावायची ज्यांची पात्रता कर्तृत्व नाही, त्या नीलम गोरेंना 4 वेळा आमदारकी इथं भोगली. इथल्या सगळ्या निष्ठावंत लोकांना त्यांनी बाजूला सारलं, त्यांचे हक्क हिरावून घेतले. नंतर आपली कोझी चेअर वाचवण्यासाठी शिंदे गटाकडे गेल्या. आता मंत्रीपद किंवा राज्यसभा मिळवण्याच्यासाठी म्हणून जे त्यांचं लांगुल चालन चाललेलं आहे सत्ताधाऱ्यांचा, त्या लांगुल चालनाचा भाग म्हणून या गोष्टी घडतात. आपण जे म्हणताय की असं का घडतं, तर असं का घडतं त्याचं उत्तर हे आहे की सत्ताधाऱ्यांचं लांगुल चालन केल्याशिवाय नीलम गोरेंना काहीच मिळू शकत नाही, कारण नीलम गोरेंकडे स्वतः मिळवायचं कसलंही कर्तृत्व नाही. ज्या 2 मर्सिडीज बद्दल त्या बोलत आहेत त्यात त्या असं म्हणाल्या की कलेक्शन करायचं काम एकनाथ शिंदेकडे होतं. मला वाटतं एकनाथ शिंदेकडे जर कलेक्शन करायचं काम होतं असं नीलम गोरे म्हणत असतील तर निश्चितपणे एकनाथ शिंदेना सुद्धा याच चर्चेत बोलवायला पाहिजे आणि एकनाथ शिंदेना विचारायला पाहिजे किती तुम्ही मर्सिडीज गोळा केल्या होत्या. किशोर तिवारी, त्याला जोडून गोष्ट मी आपल्याला सांगितली पाहिजे की नीलम गोरे या डिस्पेन्सरीला अगदी सुरुवातीच्या काळात पीएमटीने जायच्या आणि पीएमटीने यायच्या. पीएमटीने जाये करणाऱ्या बाईने पहिली आमदारकी घेण्यासाठी किती मर्सिडीज दिल्या असतील, त्या मर्सिडीजला पैसे कुठून आले असतील, आणि एवढ्या तत्वनिष्ठ जर त्या असतील, आय रिपीट वन्स अगेन, एवढ्या तत्वनिष्ठ जर नीलम गोरे असतील तर अशा तत्वनिष्ठ बाईने तात्काळ बाजूला व्हायला पाहिजे होतं. उलट असल्या भ्रष्टाचाराचा भाग का झाल्या बरं त्या? किशोर तिवारींकडे आपण जाऊया. ते सुद्धा आपल्या पक्षात थोडंसं, आपण आल्या त्याच्या थोडंसं आधी मला वाटतं ते उद्धव ठाकरेंबरोबर आले होते आणि त्यांनी काहीशे हेच आरोप तर 3 दिवस आधी केले होते आणि त्या आरोपांचं स्वरूप थोडं वेगळं असेल का? आपण कसं बघता नीलम गोरे यांनी जे काही आरोप केले त्याला, आणि त्या स्वतः इतकी वर्ष तिथे होत्या, इतकी वर्ष त्यांनी स्वतः तिथं पद उपभोगली, सुषमाताईंनी जे म्हटलं ते, आणि
जर सुषमाताईंनी म्हटलं तसं त्यांच्यात कर्तृत्वही नव्हतं तर मग त्यांना पद का मिळालं, का त्यांना आमदारकी मिळाली, हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. तर ही वेगवेगळी म्हणजे आज त्यांच्यात कर्तृत्व नाही ह्या म्हणणं एक भाग आहे. मग उद्धव ठाकरेंनी असो बाळासाहेबांनी असो त्यांच्यात काय बघितलं? हे बघा, हे दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न आहे की अखिल भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय काहीतरी ते मराठी साहित्य परिषदेमध्ये मला वाटते प्रवीण बर्दापूरकर आणि राजीव खांडेकर असताना जे काही त्या बोलल्या त्या ठिकाणी त्यांनी ते बोलून नको होतं यावर मी कायम आहे. मात्र दुसरा मुद्दा त्यांनी जो काढला की मर्सिडीज गिफ्ट दिल्याने पद देतात, तर राजकारणात गिफ्ट कल्चर नको. एकतर तुम्ही सुषमा अंधारे ही माझी मुलगी आहे आणि मी एक सांगतो तुम्हाला, नीलम गोरे बद्दलचे जे काही बोलत आहेत, पण नीलम गोरेचं सामाजिक जीवन जर बघितलं तर मी त्यांना युक्रानच्या कामाच्या वेळेस बघितलं होतं आणि इमर्जन्सीमध्ये मी सुद्धा जेलात गेलो होतो आणि मी समाजवादी चळवळीत त्या फार सिनियर होत्या आणि स्त्री आधार केंद्राचं काम मी जवळून बघितलं आहे. त्यांचं लातूर मध्ये पुनर्वसनाचं काम मी बघितलं आहे. आता राजकारणात काय अनुभव आहेत त्यांचे, मात्र गिफ्ट कल्चर नको, सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार नको, राजकीय पक्षात कार्यकर्त्यांच्या कडून पैसे उकळण्याची कामं नको, या गोष्टीवर मी ठाम होतो. त्या दिवशी तुमच्या एबीपी न्यूजवर मी एकदा बोलायला आलो की ही कोणती संस्कृती आहे, राजकीय पक्षांनी भांडवलदाराकडून देणग्या जमा कराव्या ज्याच्या भाजप करतो आणि कार्यकर्त्यांना तो उभं करावं. आता कार्यकर्त्यांना पक्षनिधी निवडणुकीच्या वेळेस मागायचा आणि कार्यकर्त्यांना आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणायचं, त्यांना शिवबंधन बांधायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं, याचा मी विरोध केला आणि मी म्हटलं याच्यात सुधारणा व्हाव्या. तर मला पदमुक्त केलं. आता मला पक्षमुक्त करतील तर कल्पना नाही, परंतु त्या ह्याच्यात ज्योती वाघमारे होत्या त्या डिस्कशनला. मी काही चुकीचं बोललो नाही. काँग्रेसची जबाबदारी फिक्स केली. त्यांचा जो पण म्हणजे तुमचं म्हणणं आहे किशोरजी की अशा पद्धतीच्या गोष्टी या सातत्यानं होतातच, म्हणजे पक्ष कुठलाही असला तरी राजकारणात आज असंच होतं असं आपल्याला म्हणायचंय? सरिता एक गोष्ट तिकीट विकण्याचे प्रकार होतात आणि तिकीट दिली जातात भांडवलदारांना, कंत्राटदारांना, दारूच्या ठेकेदारांना आणि या शिक्षण महर्षी लोकांना आणि भाजप सुद्धा जबाबदार आहे याला. मात्र तुम्ही एखादं नाव सांगू शकता का ज्यांना अशा पद्धतीनं तिकीट विकल्या गेली? आपला कोणावर आरोप आहे? कुठल्या उदाहरणांमुळे आपण असं म्हणताय? नाही, मातोश्री मध्ये माझा जो स्टँड आहे की उद्धव ठाकरे इनोसंट आहे, पण तिथं एक कळबोट तयार झालाय. त्या कळबोटामुळे मातोश्रीचा संवाद संपला आहे आणि आम्ही जर खूप चांगले उमेदवार निवडले असते तर निवडणुकीत इतका दारुण पराभव काय झाला. आणि मला नाही समजते की चिंतन करायचं तर जबाबदाऱ्या पहिले फिक्स करा. पण तुम्ही जे म्हणताय तुमचा जो आशय आहे बोलण्याचा तो जर मी योग्य पद्धतीनं समजत असेल तर मला वाटतं आपला आशय हा आहे की कर्तृत्वासाठी निवड न करता दुसऱ्याच कुठल्या तरी कारणासाठी या उमेदवारांची निवड झाली असं आपल्याला म्हणायचंय? नाही, मी एक स्पष्ट सांगतो. पैसे आहेत का विचारतात, किती पैसे आहे हे विचारतात आणि तुम्ही अशा लोकांना तिकीट देता, दुसऱ्या पक्षाच्या लोकांना तिकीट द्यायचं आणि आपल्या प्रामाणिक पक्षाच्या लोकांना घरी बसवायचं. हा जर राजकीय पक्षाचा असेल तर हे बघा, अंजली दमानी आपल्या बरोबर आहेत. अंजलीजी, तिकीट विकल्या जातात, काय म्हणाल? एकंदरीतच आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा अनेक वर्षांपासून देत आहात, काय सांगाल? सरिता, कसं आहे की प्रत्येक पक्षात म्हणजे तिकीट विकली जातात, पैसे पुरवले जातात, उद्धव ठाकरेंनाही पुरवले जातात, हे फॅक्ट्स आहेत आणि याच्यात काही शंका नाही. तर सरिता, मला कोणी समजवावं की यांचे
इन्कमचा स्रोत काय आहे, म्हणजे त्यांच्या काही कंपनीज आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत. मग मातोश्री 1, मातोश्री 2 हे जे सगळे येतं, मोठ्या मोठ्या गाड्या येतात, पक्ष चालतो, या सगळ्याला पैसा लागतो. आणि तो पैसा येतो कुठून? आणि प्रत्येक पक्षात, अगदी मी सरिता एवढंच कशाला, मी जेव्हा आम आदमी पक्षात होते, आम्ही तिथे सुद्धा मी सोडला का 2015 मध्ये का सोडला? कारण जेव्हा कळतं की ह्या चुका, ज्या सगळी जी घाण इतर पक्षात होते ती जेव्हा इथे व्हायला लागते ना, तेव्हा मात्र राग येतो. आणि हे सगळ्या पक्षात झाडून होतं, याच्यात काहीच शंका नाहीये. आणि मला तर क्लिअर कट, म्हणजे एकदा नाही, मी हे अनेक वेळा ऐकलंय की उद्धव ठाकरेंकडे आधी तर, म्हणजे जेव्हा त्यांचा पक्ष खूप मोठा होता, खूप ताकदीचा होता, तेव्हा तर अफाट पैसे घेतले जायचे. आणि निवडणुकीचा खर्च पण तो उमेदवार करतो, पक्ष करत नाही. आणि आता मला कळली, नाही तर ना शिवसेनेच्या ज्या प्रवक्त्या आहेत सुषमाताई, त्यांनी सांगावं की पक्षाचा आत्ताच्या घटकेला, मागच्या निवडणुकीत, मग ती लोकसभा असो किंवा विधानसभा असो, त्याच्यात पक्षांनी प्रत्येक उमेदवारासाठी किती पैसे अलोकेट केले? कोणीही केलेले नाहीयेत. तो उमेदवार पैसे खर्च करतो, म्हणूनच तो उमेदवार पैसे खातो आणि मग भ्रष्टाचाराची सुरुवात होते. आता जेवढे खातो त्यातनं पण अमुक भाग परत पक्षाला जातो. हे सगळं बघून ना ताप जो होतो ना, राग जो येतो ना, तो त्याच्यासाठी येतो. इट इज अ फॅक्ट. आता मला कोणी समजावं. आज मला वाटतं कुठल्या तरी एका माध्यमाच्या संपादकांनी 2 नंबर्स ट्विट केले होते. ते मी आरटीओच्या वेबसाईटवर टाकून, वाहनची जी वेबसाईट आहे त्याच्यावर टाकून बघितले. तर ते जे यांचं प्रबोधन प्रकाशन का काहीतरी नाव आहे ना, मला वाटतं त्यांच्या मासिकाचं, ते दोन्ही गाड्या त्या नावावर होत्या. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या. आय मीन इट इज नॉट अ जोक की 2.5 कोटीची 2 कोटीची गाडी कुठून येते? जर तुमचे काही पक्षाचे काही डोनेशन्स आहेत किंवा कशाचे आहेत, कुठून येतात? आणि मग जेवढा बरं, आता आपण अफाट खर्च, सुषमाताईंकडनं याचं उत्तर घेऊ, पण त्याआधी आपण ज्योतिताईंकडे जाऊया. ज्योतिताई, एकंदरीतच ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत ते जर बघितले तर कुठंतरी आपण ज्या पक्षात जोपर्यंत असतो तोपर्यंत विरोध करायचा, तिकडनं बाहेर आल्यावर त्याच पक्षाच्या नेत्याला काहीतरी टीका करायची, म्हणजे आपले आत्ताचे जी नेते मंडळी आहेत ती खुश होतील, असंच काहीसं या राजकारणात सुरू आहे असं वाटतं का? त्यामुळे कुठले आरोप खरे, कुठले खोटे, काहीच कळेनासं झालंय. ताई, खरं तर आतापर्यंत मी सगळ्यांचं खूप शांतपणे ऐकून घेतलंय, त्यामुळे आता मीही बोलताना मलाही माझं म्हणणं पूर्णपणे मांडण्याची संधी दिली जावी अशी सुरुवातीलाच विनंती आहे. खरं तर सगळ्यांनीच म्हटल्याप्रमाणे व्यासपीठ बरोबर का चुकीचं, साहित्य संमेलनाच्या मंचावरती हा राजकीय विषय बोलावा किंवा न बोलावा याच्यावरती वेगळी चर्चा करता येऊ शकेल. परंतु मला वाटतं की त्यामध्ये जे अतिशय गंभीर आरोप केले गेले किंवा जी एक उद्विग्नता नीलमताईंच्या तोंडातून बाहेर आली, त्याच्यावरती अंतर्मुख होऊन विचार करण्यापेक्षा जर आपण त्यांच्या बाईपणाचे वाभाडे काढणार असू, आपण जर त्यांच्यावरतीच असे इतके क्रूर पद्धतीने तुटून पडणार असू ना, तर मला वाटतं की मग उबाठाची अवस्था ही अशी होईल की उम्र भर गालिब मैं यही भूल करता गया, धूल चेहरे पे थी मैं आईना साफ करता गया. मला या ठिकाणी त्यांना विचारायचं आहे की नीलमताईंचा आरोप, जर त्या एवढ्या मोठ्या जबाबदार नेत्या आहेत तर त्या नक्कीच विचारपूर्वक बोलल्या असतील. मी तर पक्षात येऊन 2च वर्ष झाली, पण मी लोकांकडून ऐकलंय की राजसाहेब ठाकरे जेव्हा म्हणाले होते की यांना खोके नाही कंटेनर लागतात, तेव्हा त्याचं काय? किंवा रामदासभाई कदम जेव्हा म्हणतात की मातोश्रीमध्ये आम्ही मिठाईच्या पेट्या पोचवायचो आणि त्या मिठाईच्या पेट्यामध्ये काय असायचं याचं रहस्य कधीच उलगडलं का गेलं नाही. किंवा नारायण राणे साहेबांच्या सारखे ज्येष्ठ नेते जेव्हा म्हणतात की ही लेना बँक आहे, देना बँक नाही. किंवा अगदी आत्ताच बोलायचं झालं तर मला वाटतं की उबाठाच्याच प्रवक्त्या अयोध्या पोळ यांनी एक ट्विट केलं होतं की मी तिकिटासाठी 10 कोटी रुपये तयार ठेवलेले होते. किंवा ज्या जनावरांनी पहिली मशाल उद्धव साहेबांना दिली ते जर मातोश्रीच्या उंबरठ्याला नमस्कार करून ह्या दलालांच्या राजकारणाला कंटाळून जर बाहेर पडतायत, तर मला वाटतं हे कुठेतरी गंभीर आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष होता. मग उद्धव साहेबांच्या काळामध्ये हा व्यावसायिकांचा किंवा बिझनेसमॅनचा पक्ष झालाय का? सुषमाताई, आपण अंजली दमानिया आणि ज्योतिताईंनी काय म्हटलं हे ऐकलं, आपल्याला नक्कीच यावर प्रतिक्रिया द्यायची असेल. मला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे. पहिली गोष्ट तर दमानियांच्या करिअरसाठी शुभेच्छा.
त्यामुळे दमानिया जे काही बोलत आहेत त्यांनी बोलताना हातात त्यांच्याकडे नेहमी पुरावे वगैरे असल्याचं ते सांगत असतात. मला काही ते पुरावे अजून कधी खात्री पटलेली नाहीये, परंतु आता त्या फार बोलत होत्या की हा मीही असं ऐकलेलं आहे. तर ऐकलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे काही स्टिंग असेल, व्हिडिओ असेल तर मला नक्की दाखवा. मला आवडेल स्वतःला दुरुस्त करून घ्यायला. हा पहिला भाग. तुम्हाला मंच मिळाला म्हणजे तुम्ही वाटेल त्याच्यावर आरोप करायला तुमच्याकडे कुठलीही अथॉरिटी नाही. तुमचं जिथे चालतंय तिथं व्यवस्थित चालवा, परंतु जिथे चालत नाही आणि निष्कारण डोकं लावून आपण कसे फार ग्रेट आहोत आणि धुतलेल्या तांदळाचे आहोत हे सांगायचा प्रयत्न करू नका. त्याच्यावर मी फार वेगळं बोलू शकते आणि फार व्यवस्थित बोलू शकते. आता दुसरी महत्वाची गोष्ट, नीलम गोरे फार जबाबदार बाई आहे वगैरे, तिच्या बाईपणाचं वाभाडे काढू नयेत, ब्ला 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 ब्ला, संस्कृती रक्षक सो कॉल्ड. नीलम गोरेंच्या बद्दलचं ऐन वेळेला व्हिक्टिम कार्ड खेळणाऱ्या लोकांच्या लक्षात यावं आणि सुसंस्कृतपणा आणि सभ्यपणा शिकवणारी लोक मार्कंडवाडीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या संबंधाने अत्यंत गलिच्छ भाषेत ज्यावेळेला शेरेबाजी होत होती तेव्हा फिदी दात काढणारे शिंदे आणि भाजपाचेच लोक होते. अब्दुल सत्तार सारख्या माणसाने सुप्रियाताईंबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पणी केली. त्या अब्दुल सत्तारला मंत्री करणारे एकनाथ शिंदे होते. तेव्हा बाईपणा आणि बाईपणाचे व्हिक्टिम कार्ड आणि त्यावर विचार करणं कुठे गेलं होतं. संजय शिरसाट सारखा अत्यंत वाचाळ आणि अत्यंत शिवराळ भाषेतला गलिच्छ माणूस टिप्पणी करत होता. तेव्हा यांच्या बाईपणाच्या आस्था आपुलकी कुठे गेल्या होत्या. मी असं ऐकलेलं आहे असं म्हणणं आणि त्यावर एखाद्या चॅनलने गंभीरपणानं चिंता करणं हे किती संयुक्तिक आहे हे कृपया आपण मला समजवा. आता मी माझं सांगितलं पाहिजे. सुषमा अंधारे ज्या पक्षामध्ये काम करते त्या पक्षात सुषमा अंधारेला 2 वेळा लोकसभा आणि विधानसभा लढण्याची ऑफर झाली. कल्याणमध्ये तर माझ्या पक्षाने सांगितलं की सगळे तुम्हाला मदत करतील. मी म्हटलं सर माझी आर्थिक ऐपत नाहीये, सगळे तुम्हाला मदत करतील. आणि मी नम्रपणे नकार दिला. सर मला राज्यभर फिरायचे, आपल्याकडे फिरायला माणसं कमी आहेत, मी ते काम केलं पाहिजे, माझ्यासाठी पद महत्वाचं नाही. विधानसभेमध्ये मला जेव्हा पक्षाने ऑफर केली लढण्याची मी तेव्हाही सांगितलं सर आपण कुणालाही ती जबाबदारी द्या. काय माझ्याकडे 1 रुपया होता. सुषमा अंधारेच्या घराचे आणि गाडीचे हप्ते अजूनही भरण्यामध्ये तिची हयात चाललेली आहे. सचिन बासरे सारख्या माणसाला उमेदवारी दिली गेली. सचिन बासरे ज्यांची हयात शिवसेनेमध्ये गेलेली आहे, सचिन बासरेंनी आपल्या लेकराबाळांची शपथ घेऊन सांगावं की काय त्यांच्याकडून कुणी 1 रुपयाची अपेक्षा केली. कितीतरी अशी नावं सांगता येतील मला, चिकार नावं सांगता येतील, परंतु खोटारड्या लबाड लांडग्यांच्या समोर मी अजिबात स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. हा आपण किशोर तिवारींच्या एका वाक्याकडे मी निश्चितपणे गेलं पाहिजे. किशोर तिवारी असं म्हणाले की उद्धवजी इनोसंट आहेत, दॅट्स इनफ फॉर मी. माझ्यासाठी हे प्रचंड पुरेसं आहे की उद्धवजी इनोसंट आहे. मी अनिल देशमुखांकडे जाते. एकंदरीत खरं तर आपण साहित्य संमेलन तो एक योग्य प्लॅटफॉर्म होता का या सगळ्या चर्चेला वगैरे यावरच बरंच बोलतो आहोत. नीलम गोरेंनी किती साहित्य लिहिलं आपल्याला माहिती आहे की याच कार्यक्रमात याच मंचावरून त्यांनी सांगितलं की जवळजवळ 30हून जास्त त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिलेली आहेत. असो, आजचा मुद्दा तो नाही. आजचा मुद्दा हा आहे की राजकारणाचा किती चिखल महाराष्ट्रात झालेला आहे. अनिल देशमुखजी, आपण इतकी वर्ष आहात विधिमंडळात, लक्षवेधी लावताना त्यासाठी पैसे घेणारे आमदार आहेत का, होय किंवा नाही? असं आहे की पहिले प्रश्न आपण जी चर्चा आज इथे उपस्थित केली ती चर्चा जी होती प्रामुख्याने की खरोखरच त्या व्यासपीठाचा उपयोग करायला पाहिजे होता का, त्याच्यासाठी मी मुद्दाम आलो आणि त्याबद्दल माझं मत तिथं व्यक्त केलं. आता लक्षवेधीसाठी जे आपण जे काही आरोप संजयजी राऊत यांनी निलिमा गोरे ताईंवर केले, आता जाहीर वक्तव्य करतात मी त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, माहिती घेऊन मी त्याच्यावर वक्तव्य करील. मी संजय राऊत यांचं वक्तव्य जे जरी असलं तरी आपला अनुभव एवढा दांडगा आहे. आमदार अशा पद्धतीनं पैसे देऊन तिकीट घेतात हे आम्ही ऐकत असतो. आमदार लक्षवेधी लावायला पैसे घेतात हेही बोलल्या जातं. पण आज असा आरोप पब्लिक डोमेनमध्ये करण्यात आलाय, तेही राजकारण्यांकडून, आणि त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला मी विचारते की असं खरंच होतं का? आपण खरंच
ठामपणे म्हणू शकता का की नाही? कोणत्याही पक्षाचा आमदार असला तरी तो ज्या भागातनं निवडून येतो त्या भागातले, त्याच्या जिल्ह्यातले बाकी महत्त्वाचे प्रश्न असतील तर राज्यातले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि असं मला वाटत नाही की अशा पद्धतीनं पैसे घेऊन कोणी प्रश्न विचारतो हे चुकीचं आहे. हां, त्यांनी आता स्पेसिफिक निलमताईबद्दल बोललं तर त्यांच्याकडे संजय राऊत साहेबांकडे काही पुरावे असतील तर म्हणून ते बोलले असतील, पण असं जनरली होत नाही. सुषमाताई, मी परत आपल्याकडे येते. एकंदरीत आपण जे काही म्हणालात त्यामध्ये इतकी वर्ष नीलम गोरे हे ह्या होत्या आपल्या पक्षामध्ये, त्यावेळेला त्या जर पैसे घेऊन लक्षवेधी लावत होत्या, त्यावेळेला जर ते कुठल्या तरी पद्धतीनं मांडवली करण्याचा प्रयत्न करत होत्या, भ्रष्टाचार दाबण्यासाठी पैसे घेत होत्या, तिकीट विकत होत्या, उमेदवारी देते म्हणून पैसे घेत होत्या, हे सगळं होत होतं, तर यापैकी कुठलीच गोष्ट उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली नाही, कधीच त्यांच्यावर कारवाई झाली नाही, त्या शिवसेना सोडून गेल्या. फार चांगला प्रश्न विचारलात ताई, मला म्हणजे अपेक्षित होता. मघाशी बोलताना माझं बोलणं राहून गेलं. नीलम गोरेंच्या बद्दल बोलताना मी एक वाक्य वापरलं की नीलम गोरे जर खरं तत्वनिष्ठ असतील, फार तत्वाच्या पक्क्या वगैरे, तर नीलम गोरेंना जेव्हा कधी वाटलं की जसं किशोर तिवारी म्हणाले की उद्धवजी इनोसंट आहेत, मध्ये काही माल प्रॅक्टिस असेल, त्या माल प्रॅक्टिसच्या संदर्भाने नीलम गोरे मंचावरून असं म्हणाल्या की मी ऐकलंय आणि कलेक्शन एकनाथ शिंदे करत होते. म्हणजे किशोर तिवारींचं वाक्य आणि ही दोन वाक्य एकत्रित केली की उद्धवजी इनोसंट आहेत पण कलेक्शन कोण करत होतं, तर नीलम गोरे स्वतः म्हणतात की कलेक्शन एकनाथ शिंदे करत होते. आता एकनाथ शिंदे आणि नीलम गोरे ही माणसं मातोश्रीवर त्या काळात अशी काही माणसं राहिलेली आहेत, की पर्सन म्हणून वावरलेली माणसं आहेत की मातोश्रीवर कुणाला येऊ द्यायचं, कुणाला येऊ द्यायचं नाही. अक्षरशः म्हणजे कधी कधी तर रश्मी वहिनींना सुद्धा धक्काबुक्की करून त्या स्टेजवर जागा मिळवण्यापर्यंत नीलम गोरेंनी मजल मारलेली आहे. मला वाटतं त्यांनी ठाणेकर हा शब्द त्या मंचावर वापरला होता. सुषमाताई, त्याचा अर्थ आपण एकनाथ शिंदे काढलेला आहे. मी ज्योतिताईंकडे जाते. काय म्हणाल? मगासपासून खरं तर सुषमाताई हा मुद्दा रेस करत आहेत. खरं तर ताई मला खूप हसू येत आहे आता. कारण काय आहे की नीलमताई गोरेंच्या सारख्या एका महिला की ज्यांनी अगदी आता आपण सुद्धा उल्लेख केला की त्यांनी त्या मुलाखतीच्या मंचावरूनच सांगितलं की साहित्यातलं त्यांचं योगदान किती, त्या स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे प्रश्न कसे उचललेले आहेत आणि महाराष्ट्रात कुठेही अन्याय घडला तरी त्या तिथे पोहोचतात. पण उगीच आपला काहीतरी पोटशूळ काढायचा म्हणून हे जेव्हा आरोप होत आहेत ना, तेव्हा मला वाटतं की विरोधकांचं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशीच काहीशी परिस्थिती होत आहे. जे लोक हे आरोप करत आहेत त्यांनी एकदा स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून बघावं की त्यांच्यावर अशा पद्धतीचे आरोप झालेले नाहीयेत का. बीडच्या आप्पासाहेब जाधवांनी कुठले आरोप केलेले होते, किंवा सन्माननीय सुषमाताईंनी बोलतानाच मध्ये एका माध्यमाच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की त्यांच्या ऑफिससाठी, बीडच्या ऑफिससाठी त्यांनी कुणाकडून तरी फ्रीज घेतला होता, कुणाकडून तरी वॉलपेपर घेतलेलं होतं, किंवा असे अनेक गंभीर आरोप हे त्यांच्यावरतीही झालेले आहेत. आणि मला या ठिकाणी अभिमान वाटतो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे लोकनेते आहेत. उद्धव साहेबांच्या काळामध्ये अगदी मंत्र्यांना आणि आमदारांना सुद्धा भेट नाकारली जायची, पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचं मुख्य नेतेपद घेतल्यापासून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा थेट त्यांची भेट मिळते. आणि त्यामुळेच तुम्ही बघत असाल की कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या माझ्यासारख्या एका गोरगरिबाच्या दलिताच्या लेकीला सुद्धा दसरा मेळाव्यामध्ये बोलायची संधी मिळते. तुम्ही बघत असाल की अगदी सामान्यातला सामान्य शाखा प्रमुख सुद्धा त्यांच्यापर्यंत तो पोहोचू शकतो. ज्योतिताई, प्रश्न तुम्हाला बोलण्याची संधी मिळण्याची नाहीये, प्रश्न हा आहे की तुम्हाला आणि सुषमाताईंना उमेदवारी कधी मिळणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण उमेदवारी विकल्या जाते, हा जो आरोप आहे, हा जो चिखल आहे, एकंदरीत राजकारणाचा मुद्दा तो आहे. लोकनेते कोण आहे प्रश्न तो नाही. सुषमाताई ताई, अत्यंत
ताई अत्यंत जबाबदारीनं मी या ठिकाणी सांगते बऱ्याच की या जणांना वेळेला ती मंडळी संधी एकनाथ मिळाली की शिंदे ते साहेबांनी आपापल्या नेत्यांचं महिमामंडन करण्यामध्ये वेळ घालवतात. मला त्याच्यात काही पडायचं नाहीये. मी फक्त आपल्याला हे फार प्रामाणिकपणे आणि नम्रपणे नमूद केलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझी पहिली भेट होतानाही मी स्पष्ट केलं होतं की मी इथे कुठल्याही पदाच्या अपेक्षेने आलेली नाही. निवडणुका लढवण्यासाठी म्हणून मी इथं आलेली नाही. मी उद्धव साहेबांच्या सोबत जोडली गेली आहे. मी जर तिथे व्यवहार बघितला तर माझ्या नात्याला फार कमीपणा येईल. ज्या माणसाला मी राखी बांधली आहे मी त्याच्यासाठी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. पदं येतील, पदं जातील, हा एक भाग. दुसरं असं की मला पक्षाने स्वतःहून 2 वेळा लढण्याची ऑफर केली. 2ही वेळेला मी ते नाही म्हटलं. त्यामुळे मला त्याच्यात काही फार विशेष असं वाटत नाही. तिसरा मुद्दा असा की नीलम गोरेंसारख्या बाया असा शब्द वापरतेय मी, कृपया समजून घ्यावं. बाई हा शब्द शुद्ध मराठीतला आहे. ज्यांनी सांगितलं की 30 पुस्तकं 25 पुस्तकं, मला खात्री वाटत नाहीये की ती पुस्तकं स्वतः लिहिलेली असतील म्हणून. कारण असे लेख लिहून देणारे सुद्धा खूप लोक आहेत. मी माझ्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये 300 रुपयाला लेख लिहायचा ताई. तेव्हा मी पार्ट टाइम जॉब करायची. आणि असे खूप सारे राजकारणी आहेत जे तरुणांचा किंवा बुद्धिजीवींचा मेंदू असा भाड्याने विकत घेतात. त्यामुळे नीलम गोरेंनी खरंच काही लिहिलं असेल का, माझा विश्वास नाहीये. दुसरी गोष्ट अशी, परत आपण भरकटतोय. मुद्दा तो नाहीये. मुद्दा राजकारण आणि राजकारणाची दशा ही आहे. खरंच आपल्याला वाटतं का की राजकारणात ऑलवेल आहे? सुषमाताई, मुद्दा तोच आहे ताई. राजकारणात ताई ऑलवेल निश्चितपणे मला असं वाटतं की जोपर्यंत तत्वाने लढणारी माणसं आहेत तोपर्यंत ऑलवेल असेल. नीलम गोरे जिथे बोलल्या आणि ज्या पद्धतीने बोलल्या हे एक सरळ साधं स्टेटमेंट अजिबात नाही. सत्ताधाऱ्यांकडून पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करणं ही त्यांची अपरिहार्यता आणि अगतिकता आहे. त्यामुळे एका फार मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून हे वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर येतं. परंतु त्यांच्या वक्तव्याने ना शिवसेनेला फरक पडतो ना शिवसैनिकांना फरक पडतो. शिवसेना, शिवसैनिक, प्रबोधनकार ठाकरेंपासून ते आत्तापर्यंत आम्ही लढत आहोत, लढत राहू. आमच्याकडे किती साधन संपत्ती आहे याच्याशी काही नाही. आपण पैशांचं फार बोललात ताई. मी सांगितलं पाहिजे की हॉटेल रामामध्ये सगळे शिंदे गटाचे मंत्री थांबले होते विधानसभेला. आणि तिथे संजय शिरसाट, उदय सामंत सगळे बसून शिरसाट मोठमोठ्या बाता मारताना सांगत होते 20-20 कोटी शिंदेंनी दिले. ते 20 कोटी कुठून आले हे खरं तर दमानी यांनी एकदा शोधलं पाहिजे. पण सत्ताधाऱ्यांना बोलायचंच नाही असं ठरलं असेल तर काही हरकत नाही. सगळ्याच प्रकरणांमध्ये कायम शिंदेंना आणि फडणवीसांना सेफ झोन मध्ये ठेवायचं आणि विरोधकांच्या दमानी यांना नक्कीच यावर उत्तर द्यायचं असेल. नाही, मला तर त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर द्यायचंय. मी जो प्रश्न मगाशी विचारला की उद्धव ठाकरेंचे कुठले व्यवसाय आहेत की त्यांच्याकडे मातोश्री 2, मातोश्री 1 सारखे एवढे मोठी मोठी घरं येतात, एवढे म्हणजे लाईटचं बिल साधारण माणसाला 10,000 जरी आलं. नाही आपण ताई एक मिनिट, आपण नाही 2 मिनिटं. तुम्ही फार विद्वान मला आहात, वाटतं त्यामुळे घेऊया आपण याचं उत्तर. नाही आपण त्यांच्याकडे देऊ द्या ना, देऊ द्या. सुषमाताई, दमानियाजी, आपण म्हणालात की त्यांच्याकडे असे कुठले उद्योगधंदे आहेत. आपण कदाचित विसरताय ते वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं जे आयुष्य होतं ते अत्यंत शाही आयुष्य जगले. त्यांच्या शाही आयुष्य जगण्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंची कमाई काय होती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या कमाईचे स्रोत काय होते हा प्रश्न विचारण्याची छाती जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची असेल, हा प्रश्न विचारण्याची छाती की बाळासाहेब ठाकरेंचे कमाईचे स्रोत काय होते हे शिंदे आणि भाजपाच्या प्रवक्त्यांची असेल तर निश्चितपणे त्याचीही उत्तरं दिली जातील. पण असं करत असताना दमानियाजी प्रत्येक उमेदवाराला 20 कोटी रुपये देणाऱ्या शिंदेच्या कमाईचे स्रोत काय, शिंदेचे उद्योगधंदे काय आणि देवेंद्र फडणवीसांच्या उद्योगाचे स्रोत काय, कमाईचे स्रोत काय, याच्यावरही तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत असं मला नक्की वाटते. अंजलीजी, आता तुम्ही जरा 2 मिनिटं शांत बसा, कारण मी मगासपासून अतिशय शांतपणे तुमचं जे बोलल्यात अतिशय विद्वान वक्तव्य करता तुम्ही, तर मला तरी बोलू द्या. आता तुम्ही जे म्हणालात की सगळे नेते, मी जेव्हा बोलले की सगळ्या पक्षात हीच घाण होती, मग आता तुम्ही मला सांगा हे 40 लोक जेव्हा तुमच्या पक्षात होते तेव्हा तुम्हाला ते चांगले होते,
तेव्हा एक चकार शब्दावर तुमचे राऊत बोलले नाही, तुम्ही बोलला नाही. तुम्ही स्वतः किती पक्ष फिरून आलात? आता तुम्ही ज्या वक्तव्य आधी केलीत ती खरी समजायची का आता करतायत ती खरी समजायची? कारण बाळासाहेबांवर आणि उद्धव ठाकरेंवर तुम्ही काय काय वक्तव्य केली आहेत ती आता महाराष्ट्रासमोर दाखवायची का? तर आपण त्याच्यात नको पडायला. कारण ही राजकारणी मंडळी अनेक वेळा काय काय बोलतात हे आम्ही बघितलं. आताच्या घटकेला Very good, very सगळ्यांच्या good. कंप्लेंट्स रिंगणात येत आहे येतात. माझ्या. एक मिनिट मला फार आता छान. सगळ्या प्रश्नांवर हे करू दे. तुमचे फार एकनाथ छान. शिंदे स्वच्छ आहेत असं मी कधीही म्हटलं छान. नाही. त्यांचे कुठचेच नेते आताच्या घटकेला मला जितक्या कंप्लेंट्स शिंदे गटाच्या येत आहेत ना तेवढ्या कुठल्याच गटाच्या येत नाहीत. पण मी का बोलत नाही? कारण पुन्हा तुमच्यासारखी विद्वान माणसं असतात, ते म्हणतील फडणवीस त्यांना मदत करत असतील. आता तुम्हाला सांगते, जेवढे मी त्यांना आदर करायचे 2011 मध्ये आताच्या घटकेला नाही करत. तुम्हाला हे नाही कळणार कारण तुम्हाला तत्वावर राहणं काय असतं हे कदाचित माहितीच नसेल. आणि रिंगणात बिंगणात ना आपण हे वाद करायला नकोत. तुमचं आत्ताचं वक्तव्य जे नीलमताईंबद्दल होतं त्याच्याबद्दल मला जे बोलायचं आहे ते बोलून द्या. नीलमताई गोरे जो आता बोलू का ताई? मंचावर बोलल्या- नाही नाही आता एक बोलू मिनिट. ताई? अर्धाच मिनिट द्या मला, मला 30 पूर्ण सेकंद द्या करू फक्त ताई. आपण त्यांना मला पूर्ण 30 करू देऊ. सेकंद द्या सुषमाताई, तुम्ही आपण मला फक्त. अंजली दमानियांना पूर्ण करू देऊ. त्यांना कारण काय मी बोलायचंय ते माझ्या मी आयुष्यात आपल्याकडे येते. कुठल्याही राजकीय पक्षात गेले नाही ताई. नाही नाही ताई, नीलमताईंना- माझ्या आयुष्यात मी कुठल्याही राजकीय पक्षात गेले नाही याची कृपया माहिती घ्या. मी कुठल्याही राजकीय पक्षात गेलेली नाही ताई, तुम्ही याची कृपया बाळासाहेबांबद्दल माहिती घ्या. काय वक्तव्य मी केली? कुठल्याही राजकीय पक्षात गेलेली नाही. माझ्या आयुष्यातला आता- पहिला राजकीय पक्ष शिवसेना आहे. कदाचित आपण कठीण आहे विसरला म्हणजे असाल, काय दसरा बोलावं तेच मेळाव्यात माझ्या कळत नाही. भाषणात माझं पहिलं वाक्य होतं की माझ्या आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण मी करते. बाळासाहेबांबद्दल आपण काय बोलण्यात सांगू शकाल? जरा बोलताना अभ्यास करा. बाळासाहेबांबद्दल- मला वाटतं अभ्यास सुषमाताई करून त्या बोला. ज्या तुम्ही जे चळवळीतून तुम्ही सांगताय की आल्यात 17 पक्ष त्या फिरून वेळची आले, तर तुमची जी तुमचं भाषणं जरा होती डोकं त्याचा तपासून उल्लेख घ्या. अंजली अभ्यास दमानिया तपासून करत आहेत. ती भूमिका ती आयडिओलॉजी अगदी वेगळी होती. माझ्या काय आयुष्यात काय माझा बोलला? एकमेव पक्ष राहिलेला दाखवूया का आहे. आपण परत एकदा हा, इथं नका ना, बोलणाऱ्या बोलू द्या ना. हा. त्यामुळे तुम्ही तुम्ही जरा जाऊ द्या माहिती ना. घेऊन बोलत चला. तुम्ही माहिती अगदी घेऊन अगदी बोला. मी मी चांगली कुठल्याही पक्षात व्यवस्थित माहिती घेऊन नव्हते. बोलते. माझ्या आयुष्यातला तुमची पहिला भाषणं पक्ष देखील मी शिवसेना ऐकली पक्ष आहे. इथं बोलणाऱ्या तुमची वाघमारे तरी आधी त्यांच्याबद्दलची काँग्रेसमध्ये भाषणं होते देखील आणि मी नंतर ऐकली. शिंदे गटात आलेले. हे कृपया नीट समजून घ्या. तुमची त्यांच्याबद्दलची भाषणं देखील मी ऐकलेली आहेत. त्याच्यात आपण नको त्यामुळे पडूया. माहिती घ्या आणि मी तुम्हाला माहिती घेऊन तेच बोला. म्हणतेय. तुम्हाला अर्धवट बोलायची सवय आहे. तुमचं काय तुमची झालंय भाषणं प्रॉब्लेम? मी ऐकली. तुमचा प्रॉब्लेम पाठवू असा का झालाय तुम्हाला धनंजय तुमची मुंडेच्या भाषणं? प्रकरणात तुम्ही म्हणालात तुमची कुठेतरी भाषणं 3 पाठवू खून का सापडले. तुम्हाला? धनंजय मुंडेच्या अरे, प्रकरणात एवढं तुम्ही सरिता. म्हणालात की तिकडे 3 सरिता, मुर्दे खाता त्यांना सापडले बोलू दे, आणि मला तुमची बोलू ती दे. सगळी माहिती खोटी निघाली. मला वाटतं आपण तुम्हाला ती सवय अशा लागून पद्धतीने गेली आहे, चर्चा सतत करत खोटं राहिलो तर बोलायची. आपल्या दोघींचंही तुमचं खोटं म्हणणं बोलणं तुमच्या जवळ ठेवा. ऐकू येत नाहीये. अंजली ताई, आपण यावर उत्तर घेऊया. आपण काही स्पेसिफिक आरोप केलेत त्याचं उत्तर आपण सुषमा अंधारेंकडनं घेऊया. स्पेसिफिक आरोप करण्याआधी मला नीलमताईंबद्दल जे बोलायचं ते देखील बोला, पूर्ण बोला, करू दे. बोला. मला तो सरिता जो ताई मुद्दा त्यांना हे होता, सांगायचंय अतिशय की त्यांनी चुकीचा कृपया होता. माहिती घेतली एक पाहिजे. मिनिट. त्यांनी एक अर्धवट मिनिट. माहितीवर व्यक्त होऊ नये. माझ्या आयुष्यात माझा तुमच्या राजकीय पक्ष भाषणांच्या म्हणून सगळ्या पहिला गोष्टी राजकीय पक्ष तुम्हाला प्रवेश पाठवते. हा शिवसेनेतला आहे. तुमच्या दसरा भाषणांच्या मेळाव्यामध्ये सगळ्या बोलताना मी तुम्हाला हे पाठवते. स्पष्ट केलं की माझ्या आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण मी दसरा मेळाव्यात करत आहे. मी अंजली दमानी यांनी त्याची पूर्ण माहिती तुमच्या घेतली पाहिजे आणि सगळ्या मग त्याच्यावर व्यक्त बाळासाहेबांच्या झालं पाहिजे. भाषणांचा दुसरा आणि मुद्दा उद्धव असा की ठाकरेंच्या इथे भाषणांचा सुषमाताई, सुषमाताई, मी आपल्याला थांबवते. आपल्याला हे सगळं बोलायला आपण वेळ देऊया. आपण अंजली दमानी यांचा हा जो शेवटचा मुद्दा आहे तो ऐकून घेऊया. आपण नीलम गोरेंबद्दल काय हा एक्झॅक्टली. नीलम गोरे हे ज्या साहित्य संमेलनात बोलल्या, मला असं वाटतं की कुठलाही राजकारणी, आता त्याचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस फक्त मुख्यमंत्री म्हणून गेले, उद्घाटनापुरतं त्यांचं भाषण व्हायला हवं होतं आणि प्रधानमंत्री जर गेले असतील तर तेवढ्यापुरतं त्यांना भाषण देणं हे एवढं योग्य होतं. बाकी एकही राजकारणी साहित्य संमेलनात बोलला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्याच्यात नीलमताई चुकल्या, त्यांनी बोलायला नको होतं. हा भाग झाला एक. आणि त्या जे बोलल्या ते खरं आहे. म्हणून माझा जो प्रश्न आहे, मी 2 प्रश्न पुन्हा यांना अंधारेंना विचारते. एक म्हणजे तुमच्या पक्षात आत्ताच्या विधानसभेत प्रत्येक जो तुमचा आमदार पदाचं जे तिकीट दिलं गेलं त्यासाठी पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंकडनं किती पैसे दिले गेले, हा मुद्दा नंबर 1.
आणि दुसरा मुद्दा की उद्धव ठाकरेंचं घर चालवायला, मातोश्री 1 चालवायला, 2 चालवायला पैसा येतो कुठून? बाळासाहेबांकडे अजिबात एवढे पैसे नव्हते. ते मासिक लिहायचे, कार्टुनिस्ट होते, अतिशय उत्तम होते. त्यांचं भाषण ऐकायला मी खार स्टेशनवर देखील, कारण तेव्हाच्या काळी टीव्ही एवढा नव्हता, 2007 नंतर मराठी चॅनल सुरू झाले, त्याच्या आता आधीचं बोलू का? भाषण ऐकायला की स्वतः खार आता बोलू? स्टेशनला गेले होते. आपल्या त्यामुळे आपण आपल्या प्रश्न लक्षात आले अंजली ताई. दोन प्रश्न आपण उत्तर द्या. सुषमा ताई आता आपलं बोलू उत्तर. का? सुषमा ताई दमानिया आता बोलू का? दमानिया जरा दमानं घ्या आणि आता ऐका. आमच्याकडे ऐकायचं बोला. पैसे कुठले आहेत? माझी चूल पेटवायला, उद्धव ठाकरेंची चूल पेटवायला, संजय राऊतांची चूल पेटवायला, अंबादास दानवेंची चूल पेटवायला, सुनील प्रभू, भास्कर जाधवची चूल पेटवायला पैसे कुठून येतात हे विचारणाऱ्या तुम्ही कुणी कॅगच्या कुणी मेंबर नाहीत. फुकट फौजदारकी करू नका. चॅनलवर आलात म्हणून तुम्ही वाटेल ते प्रश्न विचाराल आणि तुमच्या वाटेल त्या वाह्यात प्रश्नांना उत्तर द्यायला इथं लोक रिकामी असतात. बाह्यात या असाल भ्रमात तुम्ही, राहू नका. तोंडाला लगाम एक. घाला. मुद्दा Useless क्रमांक आहात 2. तुम्ही. उद्धव एक ठाकरे मिनिट. आता तुम्ही थांबा. बकवास करायची तोंडात नाही. नाही, तुम्हाला योग्य अंजली भाषेत बोलते करायची मी. नाही. अंजली दबाने मला आपण आता क्रमांक- सुषमाताईंना ऐकून घेऊया. अंजली दबाने आपण आता सुषमाताईंना ऐकून घेऊया. बाह्यात तुमच्याकडे तुम्ही मी बोलणार नाही अशा स्त्रींबद्दल. तुम्ही ज्या तुम्हाला पद्धतीने तर काल बोलताय तुमच्या पक्षात त्याच्यामध्ये होते, याचं तेव्हा तुम्हाला बोललात भान तुम्ही असू द्या त्यांच्याबद्दल. की मी तुमच्या असं म्हटलं पक्षात की त्या वंदनीय अंजलीजी, आपण बाळासाहेबांचं आता ऐकून आयुष्य घेऊया एक सुषमाताईंना. रॉयल लाईफ होती. त्या रॉयल लाईफ मध्ये कुणीही हे प्रश्न विचारले नाही. वंदनीय बाळासाहेबांचं आयुष्य हे एक शाही जीवन होतं. त्यांच्या शाही जीवनाबद्दल त्यांच्या इन्कमचे स्रोत विचारायची हिमाकत ना कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली, ना अमित शहाने केली, ना देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदेंनी केली. त्या बाळासाहेबांच्या त्या शाही जीवन जगलेल्या हिंदू हृदय सम्राटांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आहेत. कृपया याचं भान असू द्या. आणि प्रत्येक बापाची संपत्ती त्याच्या पोराकडे येते. ती वडिलोपार्जित संपत्ती त्या पोराकडे आहे. तुमच्याकडची कर्जतची 70 एकर जमीन कशी आली? दमानिया, तुमच्याकडे कर्जतची 70 एकर जमीन कशी आली? 70 एकर जमिनीचं तुम्ही काय केलं? 70 एकर जमिनीसाठी तुम्ही काय केलं ते सांगा. दमानिया, तुम्ही 70 एकर जमिनीसाठी काय केलं ते सांगा. एकनाथ खडसेवरच तुमचे आरोप का होतात ते सांगा. दमानिया, तुम्हाला बीड मध्ये येऊन आरोप करावे सुषमा अंधारे, लागतात. अंजली तुम्ही- दमानिया, मला आपल्याला दोघींनाही थांबवावं लागेल. मला आपल्या दोघींनाही थांबवावं लागेल, कारण चर्चा खरं तर आता प्रचंड भरकटली असं म्हणायला पाहिजे. एकमेकांवर आरोप खरं तर इथं नाहीये. प्रश्न अगदी वेगळा होता. मी आपल्या दोघींनाही सध्या थांबवते. वेळेची सुद्धा आपल्याला मर्यादा आहे. नीलम गोरे यांनी ठाकरेंवर आरोप केले, त्यावर संजय राऊत आणि कंपनीनं प्रत्यारोप केले. या दोघांच्या भांडणांमुळे आपल्या राजकीय पक्षांचा कारभार कसा चालतो याची एक झलक आपल्याला पाहायला मिळते. सत्तेसाठी कधी कोणाची मदत लागेल सांगता येत नाही. म्हणूनच आपले राजकीय नेते नेहमी एकमेकांच्या चुका सावरून घेताना पाहायला मिळतात. त्यांचं हित साधतं, पण जनतेला झळ बसते. नीलम गोरे संजय राऊत एपिसोडमुळे आपल्या राजकारण्यांचं खरं रूप असंच समोर येत राहावं अशीच महाराष्ट्राची भावना असेल. आपण कशासाठी निवडून देतो आणि हे काय करतात हे सामान्य जनतेला कळत राहायला हवं. तसं झालं तरच EVMचं बटन दाबण्याआधी मतदार दोनदा विचार करेल. खरं तर यातील कुठले आरोप खरे कुठले खोटे हे सांगणं कठीण आहे. फक्त विरोधासाठी विरोध आणि आपल्या श्रेष्ठींना खुश करण्यासाठी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत का याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. पण हा आपल्या आजच्या राजकारणाचा नवा स्तर आहे एवढं मात्र खरं. 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.